मित्र हो, जय भीम नमो बुद्धाय. मी मिथुन मदाळे, युवा व्याख्याता. आपल्या सर्वांचं वैचारिक आणि प्रबोधनात्मक आंबेडकरी चळवळीतील डॉक्टर आंबेडकर विचार मंच या संघटनेमध्ये आणि या संकल्प दौऱ्याच्या वैचारिक आणि अभ्यासू दौऱ्यामध्ये आपणा सर्वांचं सहर्षाचं स्वागत करून आपणा सर्वांना आव्हान करण्यासाठी आज हा व्हिडिओ निर्माण करीत आहे. मित्र हो, 2022मध्ये निपाणीमध्ये एक वैचारिक कार्यक्रम आम्ही हाती घेतलेला होता. तो असा की प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने सर, माजी आमदार सुभाष जोशी सर, प्राध्यापक उल्हास वराळे, प्राध्यापक डॉक्टर एन डी चत्राटकर, शामराव वराळे, प्राध्यापक जे डी कांबळे आणि इतर काही लोकांनी आंबेडकरी चळवळीसाठी जेलची हवा खाल्लेली होती आणि ती हवा त्यांनी समाजासाठी, समाजाच्या ऐतिहासिक लढ्यासाठी केलेली होती. तो लढा होता मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय यासाठी. याची मी इथं आठवण करत आहे कारण प्राध्यापक सुरेश कांबळे सर यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या संकल्पनेतून गेल्या 28 वर्षामध्ये निपाणीमध्ये प्रबोधनाचा जागर केला जातो. त्या जागराचा एक विशेष भाग म्हणजे प्रेक्षणिक स्थळांना भेट देऊन तिथला इतिहास समजावून घेणे. त्याच पद्धतीने ह्या वर्षी हा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे. या दौऱ्यामध्ये प्रथमतः मराठवाडा विद्यापीठ नामांतरांची जी चळवळ झाली त्या चळवळीचा इतिहास समजावून घेणे, त्याचबरोबर अजिंठा वेरूळ येथील सम्राट अशोकांच्या कालखंडामध्ये निर्मित झालेल्या कला, शिल्पकला यांचा अभ्यास करणे, त्यातून प्रेरणा घेणे, ऊर्जा मिळवणे. तसेच ज्यांनी समाजामध्ये विद्रोहीपणा आणून समाजाच्या हितासाठी ज्यांनी विद्रोह घडवून आणला, तशा संत तुकारामांच्या आळंदी देऊ येथे भेटी देऊन आणि 1818चा जो इतिहास आहे भीमा कोरेगाव येथे मानवंदना देऊन हा संकल्प अभ्यास दौरा पूर्ण करण्यात येत आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण सर्वजण या संकल्प दौऱ्यामध्ये सक्रिय सहभाग होऊन या संकल्प दौऱ्याचा उंची वाढवण्यासाठी आपण सर्वजण यामध्ये सक्रिय व्हाल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा प्राध्यापक सुरेश कांबळे सर यांना धन्यवाद देऊन निपाणी आणि निपाणी परिसरातील आंबेडकरी चळवळीला प्रेरणा देण्याचं त्यांचं जे कार्य आहे आणि त्यांच्या माध्यमातून निपाणी आणि ग्रामीण भागातील युवकांच्यामध्ये आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याची त्यांची जी भूमिका आहे ती अतिशय तोलामोलाची आणि श्रेष्ठत्वाची आहे. इतकं सांगून आपणा सर्वांना या दौऱ्यासाठी मी शुभेच्छा देतो. आपणा सर्वांना सक्रिय होण्यासाठी आवाहन करतो. धन्यवाद.